वेलकम टू पुस्तक कट्टा यूट्यूब चॅनल. कधी असं वाटलं का की सगळं ठीक आहे पण पार्टनर इमोशनली डिस्टंट वाटतो? किंवा म्हणजे कधीतरी एक सिम्पल हग रिलेशनशिप वाचवू शकतो, पण आपण ते इग्नोर करतो. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आज आपण एक खूप महत्वाची, एक सखोल चर्चा करणार आहोत. आपण डीप डाईव्ह करणार आहोत द 5 लव्ह लँग्वेजेस मधील 5वी भाषा, जी आहे फिजिकल टच. हो, आणि आजचे आपले जे सोर्सेस आहेत ना, ते खूप वेगळा दृष्टिकोन देतात. म्हणजे फिजिकल टच हे प्रेम व्यक्त करण्याचे एक अतिशय शक्तिशाली माध्यम का आहे, हे आपल्याला समजायला मिळतं. राईट. आणि आजची आपली मिशन ही आहे, समजून घे की जर आपले हे सोर्सेस बरोबर असतील तर आपण कदाचित एक खूप मोठी चूक करत आहोत डेली लाईफमध्ये. आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला ग्रँटेड घेतो. खरंय. आणि एक क्लिअर करायचं आहे, आपल्याला हे ऑडिओ टेक्स्टबुक सारखा बोरिंग नको करायचं आहे. ते तर कम्प्लिटली अवॉइड करूया. हे एक रिअल रिलेशनशिप कॉन्व्हर्सेशन असेल, जिथे आपण डीप सायकॉलॉजी एक्सप्लोर करू. एक्झॅक्टली. कसं आहे ना, लोक पुस्तक वाचून फॅक्ट्स घेतात, पण आपल्याला त्या फॅक्ट्समधील इमोशन समजून घ्यायचं आहे. पण माझा एक प्रश्न आहे इथे, म्हणजे एक थोडा पुशबॅक द्यावासा वाटतोय मला. हो, विचार ना. फिजिकल टच म्हणजे फक्त इंटिमेसी किंवा म्हणजे सेक्स आहे का? कारण जेव्हा लोक टचबद्दल बोलतात तेव्हा त्यांचा विचार डायरेक्ट बेडरूमकडे जातो. हे खूप कॉमन आहे. नाही, ती फक्त एक पार्ट आहे. म्हणजे ती कम्प्लीट लँग्वेज नाहीये. सेक्शुअल इंटरकोर्स हा या भाषेतला फक्त एक डायलेक्ट आहे, म्हणजे एक बोली भाषा आहे फक्त. अच्छा, म्हणजे भाषा खूप मोठी आहे तर? हो ना. बघ, आपल्या बॉडीवर मिलियन्स ऑफ टायनी टॅक्टाईल रिसेप्टर्स असतात, आणि ते फक्त एका जागेवर नसतात, ते हेड टू टो स्प्रेड असतात. राईट. आणि जेव्हा त्यावर टच केला जातो तेव्हा डायरेक्टली ब्रेनला सिग्नल जातो. मीनिंग स्मॉल टचेस मॅटर. होल्डिंग हँड्स, एक छोटासा हग, शोल्डरवर हात ठेवणे किंवा फक्त जवळ बसणे, हे सगळं ब्रेन रजिस्टर करतो. वाव, म्हणजे हे एक सायलेंट वायफाय कनेक्शन सारखं आहे. टच हा सायलेंट लँग्वेज आहे, पण इम्पॅक्ट सगळ्यात जास्त आहे. अगदी तसेच. आणि हा इम्पॅक्ट किती डीप असतो हे तुम्ही समजून घ्या. काही लोकांसाठी टच म्हणजे लिटरली इमोशनल सिक्युरिटी असते. म्हणजे त्यांचं अस्तित्व त्यावर अवलंबून असतं. हो, तुला माहितीये, टच प्रेझेंट असेल तर त्यांना सेफ फिलिंग येते, ते सिक्युअर फील करतात. आणि जर टच ॲब्सेंट असेल ना, तर डायरेक्ट रिजेक्शन फिलिंग येते. विदाऊट इट त्या व्यक्तीला कम्प्लिटली अनलव्ड फील होता. अरे बाप रे. म्हणजे जर मी याचा विचार केला, जर एका व्यक्तीची लव्ह लँग्वेज टच असेल तर तुम्ही कितीही गिफ्ट्स दिले किंवा कितीही प्रेज केला तरी त्या इमोशनल टँकमध्ये लीक आहे असं वाटेल. अगदी बरोबर पकडलंस तू. तो टँक कधीच भरणार नाही. आणि याचा एक खूप रिलेटेबल एक्झाम्पल आपल्या सोर्समध्ये दिला आहे. एक हस्बंड वाईफची स्टोरी आहे. ओके, काय स्टोरी आहे ती? तर ती जी वाईफ असते ना, ती एकदम गोरमे कुक असते. ती किचनमध्ये तासनतास इलॅबरेट मील्स बनवते, कारण तिच्या चाइल्डहूडमध्ये तिच्या आईवडिलांच्या बाबतीत ते प्रेमाचं लक्षण होतं. तिला वाटलं लग्नानंतर नवऱ्याला पण तेच आवडेल. राईट, म्हणजे ती तिची लव्ह लँग्वेज यूज करत होती. एक्झॅक्टली. पण त्या हस्बंडीला ते इलॅबोरेट फॅन्सी जेवण नको असतं. तो काउन्सिलरला सांगतो की मी एक मीट अँड पटेटोज मॅन आहे. म्हणजे त्याला साधं जेवण चालेल, पण त्याला अदर थिंग्स म्हणजे सेक्स आणि फिजिकल क्लोजनेस हवा होता. ओ, म्हणजे दोघांच्या भाषेचा मिसमॅच होता तिथे. हो, त्याला वाटायचं की तिने किचनमध्ये वेळ घालवण्यापेक्षा माझ्यासोबत फिजिकल क्लोजनेस ठेवावा. ती त्याच्यासाठी प्रेमाची गॅरंटी होती. हे खूप हार्ड हिटिंग आहे. कारण बघ ना, तुम्ही बोलता मी तुझ्यावर प्रेम करतो किंवा तुम्ही एवढं फॅन्सी जेवण बनवता, पण पार्टनरला फील होत नाही. कारण लँग्वेज वेगळी आहे. दोघंही स्वतःच्या साईडने एफर्ट्स घेतायत, पण ते रीच होत नाहीये. खरं आहे. आणि ह्यातून जे इमोशनल डिस्टन्स क्रिएट होता ना, ते किती भयानक असू शकते हे दाखवण्यासाठी सोर्समध्ये अजून एक टचिंग स्टोरी आहे. पीट आणि पॅत्सीची. अच्छा, पीट आणि पॅत्सी, त्यांचा काय प्रॉब्लेम होता? ते हायस्कूलपासून एकत्र होते. एकदम परफेक्ट कपल. लग्नानंतर ते फ्लॉरिडाला शिफ्ट झाले. नवीन लाईफ स्टार्ट केली. पण लग्नानंतर काही महिन्यातच पीट विड्रॉल होऊ लागला. विड्रॉ होऊ लागला म्हणजे? तो दूर गेला? हो, तो आपला मॅक्सिमम वेळ कम्प्युटरवर घालवू लागला. पॅत्सीला वाटलं की तो तिच्याकडे लक्ष देत नाहीये. तिला वाटलं लग्नाचा डिसिजन चुकला कदाचित. वेट, लेट मी गेस. त्या दोघांची लव्ह लँग्वेज वेगळी होती, राईट? एक्झॅक्टली. तुला कसा समजला? म्हणजे पॅटर्न तसेच दिसतायत. हो.
डेटिंग करत असताना पीट नेहमीच हग, केस किंवा होल्ड हँड्स इनिशिएट करायचा. पण लग्नानंतर पॅट्सी रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये बिझी झाली. तिची लँग्वेज क्वालिटी टाईम होती, म्हणून तिने नॅचरली टच इनिशिएट करणं थांबवलं. आणि पीटची भाषा फिजिकल टच असणार. अगदी बरोबर. पीटचा पूर्ण सेल्फ वर्थ टचवर अवलंबून होता. त्याला वाटलं ती त्याला रिजेक्ट करते किंवा ती त्याला आता अट्रॅक्टिव्ह समजत नाही, म्हणून तो दूर गेला स्वतःला प्रोटेक्ट करायलासाठी. मिसमॅच ऑफ लव्ह लँग्वेज इक्वल्स डिरेक्ट इमोशनल डिस्टन्स. अरे बाप रे. पण त्याने तिला सांगितलं नाही का की त्याला काय हवं आहे? नाही, उलटा त्याने स्वतःला एक टेस्ट दिली. त्याने 6 आठवडे वाईट केला हे बघण्यासाठी की पॅट्सी स्वतःहून कधी टच इनिशिएट करते का. 6 आठवडे म्हणजे जवळजवळ 1.5 महिना. हो, 1.5 महिना तो त्या सायलेंट टॉर्चरमधून गेला आणि त्या 6 आठवड्यात तिने एकदाही टच केला नाही, कारण तिची लँग्वेजच ती नव्हती. वाव. आणि ज्या व्यक्तीला टच हवाय ती व्यक्ती जर 6 आठवडे टचपासून दूर राहिली तर ते अनबॅरेबल होतं. आपण खूपदा बघतो की कपल एका छताखाली राहतात पण माइल्स अपार्ट असतात. हे तेच आहे ना? एक्झॅक्टली. ते फिजिकली एकत्र होते पण इमोशनली डिस्कनेक्ट झाले होते. नंतर काउन्सलिंगमध्ये त्या दोघांना हे समजलं आणि त्यांनी ते सॉल्व्ह केलं. पण इथे एक महत्त्वाची वॉर्निंग पण आहे. काय वॉर्निंग? तसा बघितला तर रँडमली टच करणं पण रिस्क आहे. हो, कारण सगळ्यांना सारखा टच आवडत नाही, बरोबर? म्हणजे जर माझी लँग्वेज टच आहे तर माझा पार्टनरला पण तो टच कम्फर्टेबल असेलच असा नाही. अगदी बरोबर. सोर्स क्लिअरली सांगतो की जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे ते पार्टनरला असेलच असा नाही. प्रत्येक व्यक्तीचा कम्फर्ट वेगळा असतो. तुम्हाला जर बॅक रब आवडत असेल तर कदाचित त्यांना ते नको असेल. राईट. म्हणजे पार्टनर हा बेस्ट इन्स्ट्रक्टर असतो की त्याला काय आवडतं ते समजण्यासाठी. आपण अज्युम नाही करू शकत की मी करतोय ना मग तुला ते आवडायलाच पाहिजे. एक्झॅक्टली. आणि यात अजून एक सगळ्यात पॉवरफुल पॉइंट सोर्समध्ये असा आहे की टच कॅन हील ऑर हर्ट. म्हणजे लव्हिंग हगने कनेक्शन वाढतं, पण अँग्री पुश किंवा स्लॅपने इमोशनल डॅमेज होतो. हो, कारण टच रिलेशनशिप बनवतो आणि तोडतो पण. ज्या व्यक्तीची भाषा टच आहे त्यांच्यासाठी एक फिजिकल थप्पड किंवा अगदी एक अँग्री पुशसुद्धा आय हेट यू बोलण्यापेक्षा 100 पट जास्त हर्ट करते. खरंच की. कारण तुम्ही त्यांच्या कोर इमोशनल लँग्वेजवर, त्यांच्या सिक्युरिटीवर हल्ला करताय. ते शब्दांच्या पलीकडे जाऊन त्यांना तोडता. अगदी. त्यांची सेफ्टीची जी बाउंड्री असते ती कम्प्लिटली डिस्ट्रॉय होते. अनक आहे. आणि मला एक थॉट येतोय, म्हणजे लाईफमध्ये जेव्हा खूप डिफिकल्ट टाइम्स येतात, जसा की कोणी जवळचा गेला, जॉब गेला किंवा मोठा ॲक्सिडेंट झाला, तेव्हा काय होतं? कारण तेव्हा लोक वल्नरेबल असतात. इन डिफिकल्ट टाइम्स वर्ड्स फेल, पण टच वर्क्स. जेव्हा पार्टनर रडत असतो किंवा डीप ग्रीफमध्ये असतो तेव्हा वर्ड्सपेक्षा त्यांना जवळ घेणं जास्त मॅटर करतं. आपण इन्स्टिंक्टिव्हली क्रायसिसमध्ये एकमेकांना हक करतो, कारण ते केअर कम्युनिकेट करतं. हो, त्यावेळी बोलण्यापेक्षा पकडणं इम्पॉर्टंट असतं. आपण खूपदा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जातो, ॲडवाईस द्यायला जातो, पण त्या व्यक्तीला फक्त एक टाईट हग हवं असतो. एक्झॅक्टली. तुम्ही बदलू शकत नाही जे घडलंय, पण तुमची ती फिजिकल प्रेझेन्स त्या व्यक्तीला सिक्युअर फील करवते की मी तुझ्यासोबत आहे. राईट. आता जे लोक हे ऐकून रिलेट करत आहेत की हो आपली किंवा आपल्या पार्टनरची भाषा ही आहे, त्यांनी ॲक्च्युली डेली लाईफमध्ये एक्झॅक्टली काय करायला हवा? काही प्रॅक्टिकल एव्हरीडे एक्झाम्पल्स आहेत का? हो, आहेत ना. ना? सोर्सेस 2 प्रकारचे टचेस क्लासिफाय करतात. एक म्हणजे एक्सप्लिसिट, जसं की मसाज किंवा इंटिमसी, ज्याला वेळ आणि फुल अटेन्शन लागतं. आणि दुसरा म्हणजे इम्प्लिसिट. हे स्मॉल असतात पण थॉट रिक्वायर करतात. प्रॅक्टिकल एव्हरीडे टचेससाठी 4 सिंपल ॲक्शन्स आहेत जे कोणीही करू शकतं. ओके. कोणते आहेत ते 4 ॲक्शन्स? पहिलं, डेली हग हॅबिट. घरी आल्यावर किंवा बाहेर जाताना एक सिंपल हग. सोर्स म्हणतो की कारमध्ये बसताना किंवा ड्रायवेमध्ये एक छोटासा किस दिला तरी खूप फरक पडतो. अच्छा. म्हणजे आणि दुसरा ॲक्शन? दुसरा आहे होल्ड हँड्स इन पब्लिक. कारपासून मॉलमध्ये जाताना किंवा फक्त रस्ता क्रॉस करताना हातात हात घेणे. हे खूप छोटं आहे पण सिक्युरिटीची फिलिंग देतं. तिसरा काय आहे? तिसरा आहे कम्फर्ट टच इन टफ टाइम्स. पार्टनर रडत असेल किंवा टेन्शनमध्ये असेल तर त्यांच्या कांद्यावर हलकासा हात ठेवणे. आणि चौथा ॲक्शन? आस्क युअर पार्टनर व्हॉट दे लाईक. त्यांच्या फीडबॅकला इम्पॉर्टन्स द्या. त्यांना एक्झॅक्टली कोणता टच कम्फर्टेबल आहे ते समजून घ्या. म्हणजे एक कप कॉफी देताना फक्त एक हलकासा शोल्डर टच केला तरी खूप फरक पडतो, राईट? स्मॉल टचेस बिग डिफरन्स. एक्झॅक्टली. खूप एफर्टची गरज नसते,
फक्त थॉट प्रोसेस महत्वाची आहे. म्हणजे आजच्या या सखोल चर्चेनंतर एक गोष्ट क्लिअर आहे. मी फिजिकली प्रेझेंट नाही होतो आणि त्याचा इम्पॅक्ट मोठा आहे हे खूप लोकांना आता आतून फील होईल. कारण आपण नेहमीच निग्लेक्ट करतो या छोट्या गोष्टींकडे. हो, कारण जेव्हा आपण पार्टनरपासून फिजिकली दूर राहतो, आपण त्यांना इमोशनली दूर करत असतो. बॉडी इज फॉर टचिंग, नॉट जस्ट फॉर चोर्स. हे कल्चरमध्ये लोकांना लग्नानंतर विसरून जातात. रोमॅन्टिक रिच्युअल्स कमी होतात. खरे आहे. म्हणजे आपला स्ट्रॉंग टेकअवे हा आहे की लव्ह फील झाला पाहिजे, फक्त बोलण्यात नाही. तुम्ही कितीही वर्बल डिक्लेरेशन्स द्या, पण जर फिजिकली ते कम्युनिकेट नाही केला तर त्याचा अर्थ उरत नाही. अगदी बरोबर पकडलास. प्रेम ही ॲक्शन आहे. आणि जाता जाता आपले जे लिसनर्स आहेत त्या ऑडियन्ससाठी एक प्रश्न आहे ज्याचा विचार जरूर करा. तुम्ही लास्ट टाइम कधी तुमच्या पार्टनरला हक केला होता विदाऊट रिझन? पुढच्या विषयापर्यंत प्रेम व्यक्त करत रहा.